फलंदाजांमध्ये आपण चर्चा केली आहे ना, कल्पेश आणि करण. कल्पेश आणि करण ही जोडी आपण बघितली आहे. भरपूर चांगले क्रिकेट खेळते. मागच्या सिरीजचे फायनलिस्ट टीम सह्याद्री चषकामध्ये ना, हेच दोन्ही टीम्स होते जे फायनल मध्ये होते. आणि तिथे बाजी मारली चिरमाई स्पोर्ट्स कासरवडवली टीमने. रनरअपचा मानकरी ठरला होता गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा. परंतु एक मॅच मध्ये तो कारनामा केला होता ना, जबरदस्त 6 म्हणजे जवळजवळ तो क्वार्टर फायनलचा मॅच होता. आणि तिकडे ड्रॉ झाल्याच्या नंतर असं होतं की जो संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये असा होता. म्हणजे तो मॅच जिंकल्यानंतर डायरेक्ट एंट्री काय फायनल मध्ये, असं लक फॅक्टर असतंय. आणि तिथून पोहोचले होते आणि तो देखील असाच कारनामा नाही केलता, तर समोरच्या संघाच्या तोंडातला घास होता. म्हणजेच तो तो खेचला होता, काढला होता. कारण की 6 मध्ये 4 धावा त्याने करून दिल्या नाहीयेत आणि तो सामना जिंकल्यानंतर लगेच त्यांना ड्रॉ मध्ये डायरेक्ट फायनल. हे क्रिकेटमध्ये आपण बघितलं की लक फॅक्टर देखील किती महत्वाचं असतंय. आता आपण पाहूया की या मॅच मध्ये खेळ कसा होतोय. हा, पंच सांगतायत मॅचला झाली सुरुवात. कल्पेश आणि करण बॉलिंग ट्रॅकवर आहेत. मिस्टर आकाश, हे आकाश नावाचे खेळाडू आहेत ना, असोसिएशन मध्ये भरपूर घातक आहेत. असोसिएशन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब आलेले आहेत मंचावर. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. बघा, कालचा दिवस खूप महत्वाचा होता गावदेवी देवदल संघासाठी. 6 वर्षाचा अखेरीस तो वनवास संपला आणि त्यांचा संघ जिंकला. आणि जिंकल्यानंतर काय फिलिंग असते ना, ती पाहायला मिळाली. परंतु पहिलाच बॉल आणि रिव्हर्सचा फटका आणि पहिल्याच बॉलवर घणाघाती आगाज. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पार, चौकार 4. थँक यू डीजे. कल्पेश काय म्हणेल. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे है जमाना सारा, जमाने से हम नहीं. चौकार ठोकलाय. परंतु पुढचा बॉल पाहिला पण तर मात्र वळवला गेलाय. धाव मात्र एकमेव कल्पेशला. करंटचा आता मात्र आपण पाहिला रोल इथे महत्वपूर्ण असेल. बघा आता बॅटिंग करणाऱ्या टीमने नाही, मग कोणी स्क्वेअर लेग अंपायरने अगेन्स्ट रिव्ह्यूची डिमांड केले. मग तिसरे अंपायर या हाईट फॅक्टर, हाईट फॅक्टर साठी नक्कीच आपण बघितले तर रिव्ह्यूची डिमांड केली. आमच्या एक्सपिरियन्स जे तिसरे अंपायर्स होते ते गेलेत. बघा, ऑनफिल्ड अंपायरलाच आम्ही बोलवत आहे. बघा, थोडंसं ना 19-20 आहे, त्यामुळेच क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे ना. हे असं नको व्हायला की या क्रुशल मॅच मध्ये कोणावर देखील कोणत्याही प्रकारचा की असं वाटलं नाही पाहिजे की जे काही डिसिजन असेल ते परफेक्ट घेतलं पाहिजे. ऑनफिल्ड अंपायरने आता निरीक्षण केलंय. ते स्वतः जागेवर जातील. निरीक्षण केल्यानंतर डिसिजन जे पण काय आहे ते पोहोचवतील. या सीटचा नो बॉल असेल, कारण की तिथे हाईट होती.
फिटचा चेंडू पाहिला आपण यावेळेला खेचला जातोय समोर दिशेने कॉर्नर क्षेत्रामध्ये रुपेश टोकरे मात्र आपण पाहिले बघा रुपेश आल्यानंतर फायदा किती झालाय फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र आपण टफ झालाय बॅटिंग डिपार्टमेंट टफ झालाय बॉलिंग डिपार्टमेंट टफ झालाय म्हणजे एक खेळाडूने किती फरक पडतो संघामध्ये एनर्जी मिळते ऊर्जा मिळते कल्पेश स्ट्रायकेनकडे आता पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर फंबल झालंय आणि त्याचा फायदा मात्र इकडे मिळत असताना फायदा उचलला गेलाय एक धाव मात्र जोडली टीमची टोटल मध्ये वाढ होत असताना 8च्या घरामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र जाईल अंतिम 4 मध्ये हा चेंडू पाहिला आपण अगदी जवळ हो 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 मनामध्ये विचार होता परंतु तो विचार मात्र बदलण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे डायरेक्ट हिट मात्र करण्याचा विचार होता परंतु ते विचारामध्येच ठेवलं कारण की जास्त जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मग कदाचित जास्त उलट देखील पडला असता टीमची टोटल 9 फेकून झालेली चेंडू अगदी आपण बघितले आहे 4 2 आहेत अजून बघा 2 ओव्हरमध्ये 20+ धावा शोधण्याचा प्रयत्न कल्पेश टीम करते अष्टमच्या बाहेर मन बनवून खेळण्याचा प्रयत्न हवेत चेंडू सचिन लांब आहेत अगदी आपण बघितलं तर कल्पेश सचिनच पोहोचतायत परंतु चेंडूला जोपर्यंत पकडतील तोपर्यंत आपण पाहिलं धावा किती मिळत आहेत धावा तर मिळाल्यात आणि चांगल्या धावा मिळाल्यात 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 मिळाल्यात आणि त्या 3 धावांमुळे बेडा मात्र होताना पार पाहायला मिळतोय टीमची टोटल पोहोचली जाते 12 या आकड्यावर शेवटचा चेंडू बघा मोमेंटम मिळालंय कल्पेश टीमने आपण बघितलं तर काय जबरदस्त खेळ केलाय सकाळच्या 17 पासून डिफेंड करण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर सक्सेस झाले चेस करण्यामध्ये सक्सेस झालेत आता परत आता तर धावा डिफेंड करायला द्यायचे आहेत परंतु या वेळेला हा बॉल आपण बघितला तर सरळ रेषेमध्ये चालला विकेट किपरच्या हातामध्ये टीमची टोटल 12 बिनबाद 12 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आकाशला मात्र पडलेल्या 12 धावा आहेत परंतु या 12 भर किती पडेल ह्या 12 धावा म्हणजेच काय तर एक पॉझिटिव्ह स्टार्ट एक मोठा स्टार्ट कन्वर्ट करून देणारा राहिला बघा मैदानाच्या आतमध्ये आज सध्या तरी खेळण्याला गरज आहे पाण्याची आणि आम्हाला गरज आहे एक सुंदर गोड सुमधुर अशा गाण्याची तर गाणं ऐकूया आणि मग या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया थैंक यू डीजे जैसा मानता है ना कि सफलता मिलेगी उससे जो चलेगा शाम तक जीत उसकी होगी जो लड़ेगा अंजाम तक लड़ना होगा परत ओव्हर नंबर 2 सुरुवात तर ठिकाणावर चेंडू टाकला होता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आहे नाही थांबावं लागतंय करणने सांगितलं नको जास्त काही करायची गरज नाहीये सध्या तरी आपण बघितलं की 5 चेंडू आहेत आपल्याकडे आपली जोडी तोडायची नाही भरत एक चांगले गोलंदाज राहिलेत या स्पर्धेमध्ये विकेट टेकर इकॉनॉमिकल गोलंदाज देखील राहिलेत हा मनगटी फटका गॅप मध्ये फिल्डर आले तिकडे पुढे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आतापर्यंत 2 मध्ये 2 धावा म्हणजेच काय तर फलकावर झालेल्या पूर्ण धावा 14 धावा प्रत्येक एक बॉल मध्ये येणारी एक धाव प्रत्येक बॉल मध्ये येणारा धावा जे 2 ओव्हर मध्ये किती फरक पडतो ना ते देखील आपल्याला माहित पडतंय समोरच्या दिशेने क्रॅकिंग शॉट अरुण आहे तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गचालपणा थोडंसं फंबल झाला लगेचच आपण पाहिलं की 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं तिथे 14 वरून पुढे जाताना पाहायला मिळेल ही पारी येतील आणखीन किती टार्गेट किती सेट होणार आहे कल्पेश यांचा विचार काय असेल कल्पेश यांना माहित आहे की या ओव्हर मध्ये जर आपण धावा घेण्यामध्ये कमी पडलो तर मॅच मध्ये कमी पडणार त्यांचे जिद्दीचे प्रयत्न हे चालूच राहतील 3 चेंडू आहेत अष्टमच्या बाहेर शफल झाले
काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फटका खेचलाय. रुपेश टोकरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. चेंडूची फेकी आली आहे. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न, परंतु हा उलट ठरलाय. उलट ठरलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं नेम 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 आणि नेमच. नक्की चाललंय काय, चाललंय काय. आकाश नाराज होत आहेत, आकाश नाराज होत आहेत तिकडे. अगदी पाहिलं तर जवळून जवळून 4 धावा या पूर्ण केल्या. बघा चौकार अडवून सुद्धा काय झालंय, काही नाहीये. सध्या तरी आपण बघू शकते इथे की चौकार मात्र जवळ जवळ पूर्ण केला गेला आणि त्या चौकाराने टीमला मात्र आकार योग्य मिळतो 20. याच दरम्यान मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये इट्स आउट ऑफ द पार. 7 धावेंसाठी षटकार. क्या बात है, भन्नाट मोठा फटका. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं ना, सिक्सर आला. टीमची टोटल पोचली गेली आहे 26च्या घरामध्ये. जसं म्हटलं जाते ना की मुश्किल तो कुछ भी नहीं, मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में, जरा हिम्मत तो कर, ख्वाब भी बदल जाएंगे तुम्हारे, हकीकत में जरा कोशिश तो कर. आणि अगदी आपण बघितली ना तर कोशिश केली. कल्पेश ने एका बाजूने आपण पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली आहे. हा चेंडू आपण बघितला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललेला पाहायला मिळते, परंतु आहे हा खराब, वाईड आहे. धावफलक मात्र वाढत असताना धावफलक पोहोचला गेलाय 27च्या घरामध्ये. 27 स्कोर बरोबर आपण पाहतोय. अचानक मात्र आपण पाहिलं जो खेळ बदलला गेला ना की एक मोमेंटम असतो बघा. ओव्हर थ्रो झालं, त्याच्या 4 आणि त्यानंतर षटकार, त्यानंतर एक्स्ट्रा. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धाव फलक तब्बल पोहोचलं गेलं या षटकाराने 33च्या घरामध्ये आणि 34 धाव्यांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी या 2 षटकामध्ये. हॅलो हॅलो, थँक्यू. चला बाबा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन, त्याचनंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कॅप्टन आपण देखील या. देवदल टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत आणि चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी देखील इथे आहेत. या बाबा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन या प्लीज. बघा आपण आहेत ना की सेमीफायनल चे ड्रॉ काढतोय. सेमीफायनल चे ड्रॉ आपण काढतोय. 34 धावांचं लक्ष. देवदल टीमचे आलेले आहेत, बेलकडी टीमचे आलेत, बाबा स्पोर्ट्स टीमचे आलेत. चला आपण 2-2 उचला. चला 2 कोणतरी कॅप्टन आहेत ते उचला. एक 2 कॅप्टन 1 उचला. चला ही पहिली मॅच आपण बघतोय. महेशने काढले. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी अगेन्स्ट बाबा स्पोर्ट्स. म्हणजेच काय त्याचा टॉस देखील करूया आपण. दाखव ते पण दाखव. हा संघ आणि गावदेवी देवदल असा मॅच होईल. टॉस देखील आपण करूया. या मयूर या.
मयूरजी शेंडे इथे उपस्थित आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य. त्याच्या शुभ हस्ते टॉस बीबी पाडा असा कॉल आणि येतोय बीबी पाडा. बेलकडी टीमच्या बाजूने टॉस. फक्त डिसिजन सांगा तुम्ही काय निवडाल. बॅटिंग. पंच काय म्हणतायत. 3 ओव्हरचा मॅच. शुभेच्छा असतील तुम्हाला. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील हर्षल. नक्कीच आपण पाहिलं तर हा मॅच होईल सेमीफायनलचा पहिला. तर सिद्धिविनायक बेलकडी अगेन्स्ट बाबा स्पोर्ट्स बेबी पाडा. त्यानंतर मग विजेता संघ खेळेल तो म्हणजेच गावदेवी देवदल या संघाच्या सोबत. क्लॅश ऑफ दी टायटल आहे. 34 धावांचं कडवं आव्हान हे पूर्ण करायचं आहे आणि ते आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 घातक खेळाडू झालेत. त्या घातक खेळाडूंचा उल्लेख करूया आपण. आकाश आणि रुपेश. प्रति ओव्हर मध्ये औसत 17 दुणे 34. म्हणजे 17चा पाडा मात्र आता पाठ करावा लागेल. एक चेंडू आणि एका मुंबईमध्ये किती काय बदलतंय ना ते देखील आपल्याला बघायला मिळालं. आकाश आणि रुपेश. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू उडवलाय. हवाई हल्ला आणि हवाई हल्ल्यामध्ये चेंडूने गाठलाय बाउंड्रीच्या बाहेरचा पल्ला आणि पहिल्याच बॉलवर केलेला हा घणागती प्रहार. हा हल्लाय पहिलाच षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. आकाश आहे. आकाशची झेप घेणारच. पुन्हा एकदा स्लॉग सेफ बॅटच्या रडार मध्ये. ओहो व्हाट अ कॅच. व्हाट अ कॅच. सुपर बॅक फडलेस. कमालीचा कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. हेलो क्या बात है. सुपर कॅच ऑफ द टुर्नामेंट. सूरज होती तिकडे आणि सूरजच्या माध्यमातून आपण बघितलं तर काय जबरदस्त एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी बाउंड्रीच्या जवळ अंतिमच्या क्षणाला जी झडप घेतली, जी उडी घेतली, भरत आलेत मैदानाच्या आतमध्ये. आता थोडस कठीण होऊ शकते. 10 चेंडू आणि येणारे 28 धावा. ही मॅच अगदी आपण बघितली आहे ना तर आकाश वर्सेस चिंचोटी अशी होती आणि आकाशला बाद केल्यानंतर असं वाटतंय आता चिंचोटी टीमला की ही मॅच आहे ना आपल्या हातामध्ये आली आहे. परंतु नाही आहे, अजून भरपूर खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्याला मात्र बातमी पाहिला. भारतने फटका खेचलाय. आल्या मात्र इरादे स्पष्ट आहेत. प्रत्येक चेंडूवर जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही आणि आल्याला ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. त्याप्रमाणे म्हटलं जाते नाही की हातातले गेले तरी कोणी नशिबातले घेऊ शकत नाही कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि प्रामाणिक कष्टाचं कधी संपत नाहीये हे माहिती आहे आणि तेच करत असताना टोकलेला षटकार. याच दरम्यान आपण पाहिला तर हा चेंडू मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. धाव फलकावर झालेल्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये अगदी आपण पाहिले तर 4 षटकार 2 आले. त्यामध्ये 1 डॉट 1 विकेट. 1 बाउंसची चेतावणी देखील दिली गोलंदाजाला कल्पेशला. उडवलाय हवेत आहे परंतु आपण पाहिलं झेल मिळेल का. नाही आणि गळलंय काय तर इथे आलेला षटकार क्रमांक 3. जसाच तसं उत्तर दिलं गेलं. तू शेर तर मी 1.25 शेर आणि नक्कीच आपण बघितलं तर या वेळेला हे समीकरण काय चुरशीचं पाहायला मिळालंय आणि या मॅच मध्ये अगदी आपण पाहिली तर पूर्णपणे जान फुगली आहे. ते म्हणजेच चिन्मय स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी भरतने फुगली आहे जान आणि ठोकलेले 2 षटकार.
धाव फलक बघा 18च्या घरामध्ये पोहोचलोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फटका हवेत आणि फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक. आणि ठोकलेले त्यांनी या ओव्हर मध्ये षटकार वारंवार 2 सलग. आणि या 2 वारंवार षटकाराने मात्र आपण पाहिला धाव फलक मात्र पोहोचला गेलाय. तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24च्या घरामध्ये 24 धावा झाल्यात. 10 धाव्यांची गरज आहे. बघा मी हेच म्हणत असतो नेहमीच का क्रिकेटच्या पटलावर हसणाऱ्याला रडवतो आणि रडणाऱ्याला हसवतो, ते म्हणजेच एकमेव खेळ क्रिकेट. आणि ते क्रिकेट आहे. 6 मध्ये 10 अगदी जी खेळी केली ना भारतने, जी खेळी केली ना लाजवाब खेळी. रुपेश आता मात्र आपण पाहिले स्ट्राईक एंड कडे आपल्याला दूर पाहायला मिळतात. पहिला चेंडू आपल्याला मिस टायमिंग झालाय. पाहतोय आपण झेल नाही, झेल तर मात्र कन्वर्ट नाही झाला, परंतु एक धाव मात्र मिळाली. एक एक धाव एक एक बॉल खूप महत्वाचा आहे. जसं म्हटलं जातंय ना, तुफानों से आंख मिलाओ सैलाबों पे वार करो, मुश्किलों का चक्कर छोड़ो और तैर के दरिया पार करो. तैर के दरिया पारच करायचा. 5 मध्ये 9 धावा. जबरदस्त मात्र परफॉर्मन्स दिलं एका बाजूने, परंतु एका ओव्हर मध्ये आलेल्या 24 धावा. 5 मध्ये 9. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू म्हणजेच काय, स्वतःच्या टीमला फ्रंट फुटवर आणलाय, परंतु तुम्ही बॅकफुटला टाकतायत. आता चेंडू शिल्लक असतील 4 चेंडू मध्ये 9 धावा. बघा एका ओव्हर मध्ये 24 झाल्यात, परंतु एका ओव्हर मध्ये 10 होतील की नाही आता प्रश्न असा निर्माण झालाय. करांचं कौतुक करावं लागेल. आणि आजच्या दिवसामध्ये अनेक असे कारनामे केले त्याने. मात्र इथे यावेळेला काय झालंय, घडलंय चेंडू मात्र हातातून नुसटलाय. एक धाव मात्र मिळेल. 3 चेंडू असतील आता. 3 चेंडू आणि 8. पुन्हा एकदा आपण पाहिलं हृदयाचे टोके वाढलेत. हृदयाचे टोके वाढलेत. कोणता संघ सामना जिंकेल, पर्सेंटेज आपण बघितल्यानंतर दिले तर सध्या तरी 80 आणि 20. 80% आपण चिंचोली टीमला देऊया, 20% आपण चिरवाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमला देऊया. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न आलेला हा डॉट चेंडू. बघा डॉट चेंडू म्हणजेच काय की एक किरण दिसले आता अंतिम 4च्या दिशेने. 2 चेंडू आणि 8 धाव्यांच्या गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. कावदे स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम ज्याप्रमाणे क्रिकेट खेळ आहे ना, कल्पेशने 24 दिले आहेत, परंतु आतापर्यंत वाचवलेल्या धावा पाहायला मिळाल्यात. 4 मध्ये फक्त दिल्यात 2 मध्ये आता हव्यात 8 हव्यात. 8 की वाट. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर धावा येत नाहीयेत. अगदी धावा येत नाहीयेत. आणि काय झालंय, फलंदाज झालाय बाद. आणि अगदी मॅच मात्र हातामध्ये आले आता कावदे स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमच्या. बघा 1 मध्ये 6 मध्ये 24 आल्या, परंतु 6 मध्ये 10 हव्या असताना मात्र कठीण झालं. परंतु आता 1 मध्ये 8 धावेची गरज. बघा मी तर म्हणेन खरोखर भरतने स्ट्राईक एंडकडे थांबायला हवं होतं, कारण की 2च चांगले फटके खेळायचे होते. परंतु ते खेळताना मात्र संधी दिली होती रुपेशला आणि ते थोडस उलट ठरलं. रोहित मैदानाच्या आतमध्ये. 8 धाव्यांची गरज आहे. अंतिम 4. कावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाचं वर्चस्व. 8 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. चर्चा करायची झाली तर पूर्णपणे वर्चस्व, खास करून तो मोमेंटम होता ना, तो फार होता. या दरम्यान आपण पाहिलं सामना जिंकला गेला कावदे स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमने.
आणि इंटर केलाय अंतिम 4 मध्ये. टायगर चषकामध्ये चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाला मात्र पराभूत केलंय या मॅच मध्ये 8 धावेने. कॉंग्रॅच्युलेशन गावदेल स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा टीम. रमेशजी तांबडी साहेबांचा देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. Bravo, DJ, bravo, DJ, bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, bravo. A champion, 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 champion. Everybody know Chris Cale is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael Jordan.